कॅमेरा ऑन ठेवला तरी चालेल. येस. सो आता आपण बोलतोय हेल्थ बद्दल, आपली तब्येत. जसं की प्रत्येक जण काहीतरी आपलं घेऊन आलेले होते. म्हणजे आपले त्रास जे काही तुम्हाला होतायत. काही जणांचे हेल्थ आहेत, काही जणांचे रिलेशनशिप आहेत, काही जणांचे पैसा आहे, जॉब आणि बिझनेस आहे, असं सगळंच. त्यातलं आज आहे हेल्थ. तर हेल्थ रिलेटेड म्हणायचं झालं, तर तब्येतीच्या बाबतीत कुणाला कल्पनाच आहे, की सगळ्या गोष्टी आपल्या भावनांमुळे होतात. हे माहिती आहे का कोणाला? ओके. काहींना माहिती आहे, काहींना नाही. थँक यू फॉर रिप्लायज. सो आपल्या आयुष्यात जे काही आपले फिजिकल त्रास असतात, ते फक्त आणि फक्त भावनांमुळे होत असतात. जसं आपण त्याला लाईफस्टाईल डिसीज म्हणतो आणि असंच काही-काही आपण म्हणत असतो त्या सगळ्याला. तर ते सगळं फक्त भावनांमुळे असतं. भावना या आपल्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात काम करत असतात. बॅक ऑफ द माइंड चालू असतात. समोर-समोर होतं का? तर नाही. ते बॅक ऑफ द माइंड सुरू असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला अ, कळत-नकळत गोष्टी घडत असतात आयुष्यामध्ये. तर लाईफ इज ऑल अबाउट दॅट की भावना. आता आता बोलायचं झालं तर अ, मोठ्यातले मोठे रोग सुद्धा भावनांमुळेच होतात. कारण आपण प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी मनात ठेवत असतो. म्हणजे अगदी अ, तुमचं डोकं दुखणं असू दे किंवा किडनी डिसीज असू दे किंवा फॉर दॅट मॅटर कॅन्सर असू दे किंवा अशा कोणत्याही मोठ्या डायबिटीज सुद्धा इव्हन बीपी, डायबिटीज एव्हरीथिंग हे सगळं विचारांमुळे होतं. अदरवाईज दुसरा काहीच त्याच्यामागे हे नाहीये. सो हे सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त विचारांमुळे होत असतात आणि आपले विचारच या गोष्टींसाठी कारणीभूत असतात. सो आजचा विषयच असा आहे, की आपली हेल्थ कशी चांगली होऊ शकते. तर या भावना रिलीज झाल्यामुळे, निघून गेल्यामुळे. म्हणून आपण तिसऱ्या दिवशी पण एक गोष्ट घेतली होती, की लिहून काढा. जे काही नकारात्मक वाटते ते सगळं लिहून काढा. आपण स्वतःला जाणून घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत खरं तर. या सगळ्या 10 दिवसामध्ये माझ्या आयुष्यात काय आहे? काय चालू आहे? आपण स्वतःला स्वतः जाणून घेऊ शकतो. इट इस रिअली ईझी. हे खूप सोपं आहे. आपल्याला काही झालं, की आपण लगेच कुठे जातो? डॉक्टरकडे जातो, राइट? किंवा स्वतःचं स्वतः पण काही लोकं ट्राय करतात. होम रेमेडीज वगैरे, वगैरे चालू असतं. पण त्या सगळ्यामध्ये माझं असं म्हणणं आहे, की आपल्याला स्वतःला काहीही झालं, तरी ते आपल्याला माहिती असतं. पण आपण त्या कॉन्शियसनेसला जगतच नाहीये. त्या कॉन्शियसनेसच्या लेव्हलला आपण जगत नाही आहोत. त्यामुळे काय होतं, की आपल्याला काय झालंय हे आपल्याला दुसऱ्याला विचारावं लागतं. सरळ-सरळ इंट्युइटिव्हली आपल्याला कळत असतं, की आपल्याला काय झालंय? काय बदललं तर काय होईल? तर हेल्थ इस अ वे टू युअर वेल्थ. तुमची तब्येत छान, तर तुम्ही सगळं काही करू शकता. तुमची तब्येत खराब, तर तुम्हाला पुढे जाणं आता माझ्यासमोर येऊन जर तू सगळ्यांना
त्यासाठी रिस्पॉन्सिबल पण तुम्ही आहात. समोर एवढं पॉझिटिव्हिटीचे सांगणाऱ्या गोष्टी चालू आहेत आणि तुम्हाला वाटतंय की नाही, दुसरे येऊन जादूची कांडी फिरवणार आहेत. सो ती फिरवली जातेच. त्याच्यामुळे थोडा तरी पॉझिटिव्हिटी येते. पण तुमच्या मनात जर सगळं नको असलेल्याच गोष्टी चालू असल्या, तर इथे ती गोष्ट कोणी बदलू नाही शकत. कारण ब्लॉकेजेस जे म्हटलं, मग ते पैशाबद्दल असू देत, तर अजून कोणत्या गोष्टीबद्दल असू देत. तुम्ही मनामध्ये राग, द्वेष घेऊन बसला असाल कोणत्या गोष्टीचा आणि तो कळत-नकळत असतो आणि हे कळत-नकळत गोष्टी आहेत ना, ते काढण्याचं कामच आपलं होओपोनोपोनो आणि ई-एफ-टी करत असतं. म्हणून मी तेच करा म्हणते, की काही वेळा ना एक्सप्लेन केलं नाही तरी वर्कआउट होतात गोष्टी त्याच्यामुळे. सो आपली तब्येत आपल्या बिझनेसमध्ये कशी इफेक्ट करते? आपली हेल्थ ही आपल्या कोर एनर्जीजना कशी इफेक्ट करते? मेंटल हेल्थ ही डेस्टिनेशन नाही, ती प्रोसेस आहे. इट्स अबाउट हाऊ यू ड्राईव्ह, नॉट व्हेअर यू आर गोइंग. सो तुम्ही कसं करता याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. इट्स अबाउट हाऊ यू ड्राईव्ह, नॉट व्हेअर यू आर गोइंग. तुम्ही कसं ड्राईव्ह करता ह्यावर गोष्टी डिपेंडंट आहेत, ना की कुठे जाताय. So mental health is not a destination. It's about how you drive, but not where are you going. सो आपल्याकडे ना भरपूर लेयर्स अँड लेयर्स आहेत हील करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये. आणि आपण ते होपोनोपोनोने हील करतो आहोत. एव्हरी टाइम यू रिव्ह्यू लेयर अनदर विल गो. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. तुम्ही जेव्हा जेव्हा लेयर रिव्ह्यू करता, तेव्हा तेव्हा एक लेयर जातो, एक लेयर थांबतो. असं कंटिन्युअसली होत असतं. सो तुम्ही लेयर बघता, त्यावर काम करता, ते रिलीज करता, परत दुसरी येत असतात. सो इट्स अ प्रोसेस. हे घडत असतं सहजपणे. आता आपली हेल्थ इज अ वेल्थ. हेल्थ आहे, हेल्थ ही युअर वे टू वेल्थ. तुमच्या वेल्थचा मार्ग आहे, पैसा मिळवण्याचा मार्ग आहे तुमची हेल्थ. आपली तब्येत ही आपली कोर एनर्जी आहे. आपली हेल्थ आणि वेल्थ का रिलेटेड असते? चॅटबॉक्समध्ये सांगा. आपली हेल्थ आणि आपली वेल्थ ही एकमेकांशी का रिलेटेड असते? फास्ट फास्ट सांगा. नाही? येस, एक्झॅक्टली. आरोग्य चांगलं असेल तर आपण सगळं काही करू शकतो. एवढंच मी सांगा असं म्हणतीये. सो सगळ्यांनी इथे प्रेझेंट व्हा आधी. तुमची जर तब्येत चांगली असेल तर सगळं काही आपण करू शकतो. सो युअर हेल्थ
अँड कोर एनर्जीज आर रिलेटेड. तुमची तब्येत आणि कोर एनर्जी ह्या रिलेटेड आहेत. आता तुमची फिजिकल हेल्थ ही कायम तुमच्या इमोशनल वेलबिंगशी रिलेटेड असते. तुम्ही इमोशनली किती स्ट्रॉंग असता, त्याप्रमाणे तुमची फिजिकल हेल्थ ही असते. ही कायमच सोबत जाते. फॉर एक्झाम्पल हे कुठे टेस्ट होतं? आपल्या आयुष्यात वर-खाली गोष्टी नेहमीच होत असतात. सो बऱ्याच गोष्टी सारख्या वर-खाली होत असतात. आता या वर-खाली होणाऱ्या गोष्टींमधून आपल्याला अं, जस्ट अ सेकंड हां. हे ठरवायचं आहे. आणि मी जे सांगते ते 30 दिवस येस. आता आपली फिजिकल हेल्थ ही कायमच रिलेटेड असते आपल्या इमोशनल वेलबिंग सोबत. इमोशनली आपण किती स्ट्रॉंग आहोत, आपल्याला आपल्या आयुष्यातले रिझल्ट मिळत असतात. सो हे कायमच सगळ्या गोष्टी सोबत जात असतात. त्यासाठी आता आपण बघणार आहोत इमोशन्स अँड हेल्थ इश्यूज. आपलं एक्झाम्पल मी सांगत होते, हेल्थ इश्यूज केव्हा असतात, जेव्हा अ, आपण पॅनिक सुद्धा होतो ना, काहीतरी झालं, की एकदम पॅनिक व्हायची सवय असते सगळ्यांची. भरपूर लोकांची असते, की झटकन पॅनिक होतो. तिथे आहे तुम्ही इमोशनली वीक आहात. त्याचा अर्थ असा असतो, की कोणाला काही झालं, की जेव्हा त्या गोष्टीचा मोठा गदारोळ केला जातो, तेव्हा त्याला असंच म्हटलं जातं, की यू आर इमोशनली वीक. कारण लोकांना पटकन गोंधळ करायची सवय असते. काही गोष्टी शांततेत हँडल केल्या, तर त्या नीट होतात. पण ती समजण्याची जी हे असते ना, ती नसते प्रत्येकाकडे. सो ती मॅच्युरिटी असं म्हणेन मी. आणि आपण तेच उगाळत राहतो. तेच उगाळल्यामुळे सुद्धा त्रास होतात. सो आपल्याला हेल्थमध्ये प्रॉब्लेम आला, तर आपण सगळ्यात पहिले काय करतो? चॅट बॉक्समध्ये सांगा, तब्येत खराब झाली. तर सगळ्यात पहिले काय करतो? चॅट बॉक्समध्ये सांगा. येस. येस. थँक यू सो मच फॉर रिप्लायज. सो आपण जातो डॉक्टरकडे किंवा आपण अजून काहीतरी बघतो, की काय करता येऊ शकतं? तर many times after medication also we feel no relief or we keep getting reoccurrences. भरपूर वेळा आपण मेडिकेशन घेतल्यानंतरही आपल्याला रिलीफ नाही मिळत. आपल्याला रिअकरन्सेस होत राहतात. हे का होतं? कारण आपलं शरीर आहे ते आपल्याला सायन्स दाखवत असतं, की काहीतरी बरोबर नाहीये. आपल्या इमोशन्स मधून काहीतरी बरोबर नाहीये. जेव्हा आपण हे इमोशन्स अॅक्नॉलेज दाखवत नाही, हे इमोशन्स जेव्हा दाखवत नाही वर्षानुवर्ष, जेव्हा आपण कुणाला ते दाखवत नाही,
ते आपल्याला फिजिकली इफेक्ट करतात. सो रोग कसे होतात? वर्षानुवर्षाच्या भावना साठलेल्या असतात आणि त्याचं फायनली रूपांतर रोगामध्ये होतं. तर कॅन्सर का होतो? तर कॅन्सर जब आत्मा रोता है, म्हणजे आत्म्यापर्यंत त्रास होतो एखाद्या गोष्टीचा, तेव्हा कॅन्सर होतो. असं प्रत्येक भावनेमुळे काय होतं, हे सांगणारं पुस्तक आहे हील युअर लाईफ बाय लुईस वे. तुम्ही वाचू शकता. पूर्ण हेल्थ रिलेटेडच आहे. मराठी व्हर्जन पण आहे, इंग्लिश व्हर्जन पण आहे. जे पाहिजे ते तुम्ही हे करू शकता. तर त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे याबद्दलच लिहिलेलं आहे. तर ते तुम्हाला उत्तर देऊन जातं, ते काय आहे. आता आता रीच फुल पोटेन्शियल बाय अंडरस्टँडिंग युअर इमोशन. सो तुमची शरीर तुम्हाला साईन दाखवत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. तुमचं शरीर तुम्हाला तुम्हाला काय झालंय हे सांगत असतं. हील युअर लाईफ बाय लुईस हे. सो आपलं शरीर आपल्याला सायन्स बॉडी शोज सिम्पटम्स ऑर सायन्स. समजा तुम्हाला ऍसिडिटी किंवा हार्टबर्न झालंय, तर तुम्ही हेल्पलेस फील करत असता तुम्हाला जे काही झालंय त्याबद्दल. यू फील अनकम्फर्टेबल एक्सप्रेसिंग युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करताना खूप अनकम्फर्टेबल फील करता. तुम्हाला भविष्याची भीती असते. जेव्हा तुम्हाला ऍसिडिटी किंवा हार्टबर्न होत असतं, तेव्हा तुम्हाला तुमच्याबरोबर काय झालं याच्यासाठी तुम्ही हेल्पलेस फील करत असता. तुम्ही अनकम्फर्टेबल फील करता तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करायला. तुम्हाला भविष्याची भीती असते. सो जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं, तेव्हा काय होतं? यू आर क्लोज्ड. एक्सप्रेस करू शकत नाही स्वतःला तुम्ही. वर्षानुवर्षाचा राग तुम्ही मनामध्ये ठेवून असता. सो त्यामुळे काय होतं? कोणी आपल्यावर प्रेम करत नाही अशी आपली भावना असते आणि कोणी अप्रिशिएटही करत नाही अशी भावना असते. तेव्हा या सगळ्या गोष्टी होत राहतात. आता गॅस आणि ब्लोटिंग हे का होतं? तर भीतीमुळे होतं, अनसर्टनिटीमुळे होतं. भविष्याची अनसर्टनिटी, भविष्यात काय होणार याबद्दल मनातून वाटणारी भीती, ह्यामुळे होतं. सो आपल्या इगोमुळे सुद्धा आपल्याला गॅस आणि ब्लोटिंग असतं. एकाकीपणा आयुष्यातला. सो आपल्या आयुष्यातले सगळे काही लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत, ते आपल्या भावनांमधून येतात. भीती हे एक इमोशन आहे, जे गटला इफेक्ट करतं. भीती ही एक भावना आहे, जी आपल्या गट गटला इफेक्ट करते. सो आपल्या बिझनेस हेल्थ यामुळे कशी काय इफेक्ट होते? तर भीती, लाज वाटणं स्वतःची, गिल्ट वाटणं या सगळ्या गोष्टी बिझनेस हेल्थवर परिणाम करतात. रिस्क न घेणे, अंडर कॉन्फिडंट फील करणे, आपल्या इन्व्हेस्टमेंटमधून लॉस्ट होणे,
ऍक्शन न घेणे कोणत्या गोष्टीबद्दल, आपल्या भावनांमध्ये अडकून राहणे. सो क्लायंटला ब्लेम करणे, परफेक्शनिझम म्हणजे परफेक्ट असलं पाहिजे सगळ्या गोष्टी, यावर आपल्याला भर असणे. सगळं कसं एकदम परफेक्ट असलं पाहिजे. हे जे आहे ते. शेम फॉर नॉट बीइंग एबल टू सेव्ह मनी. स्वतःला पैसे सेव्ह न करता येत नाहीयेत म्हणून स्वतःबद्दल लाज वाटणे. आता इम्परफेक्शन्स असणे आपल्यामध्ये. सो हे सगळीकडे असतं. कंपेअरिंग अवरसेल्फ विथ अदर्स. दुसऱ्यांबरोबर स्वतःला कंपेअर करणे. सो याच्यामुळे काय होतं, आपण बरोबर स्वतःला कंपेअर केल्यामुळे समहाऊ असं होऊन जातं, की माझं काहीतरी चुकीचं आहे. ही भावना माझ्या मनामध्ये राहते. आणि त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत असतो. आता ही इमोशन्स जर आपल्या मनात असतील, तर यामुळे सुद्धा आपल्याला कळत-नकळत सेल्फ वर्थवर हे करतात ही इमोशन्स. these इमोशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर सेल्फ वर्थ. तुमची सेल्फ वर्थ पण याच्यावर मार खाते. म्हणजे सेल्फ वर्थ पण याच्यामध्ये ठरते असं. आता अंडरस्टँड युअर गट हेल्थ. व्हॉट आर युअर इमोशन? तुमची गट हेल्थ चेक करायची आहे. तुम्हाला आता सांगायचंय मला, तुमची गट हेल्थ काय होती? तुमची भावना काय होत्या? तुमचा आजचा मूड ते दाखवतात भावना. तुमचे लास्ट 15 दिवसाचे जे काही इमोशन्स होते, दॅट वॉज अ साइन दॅट युअर गट फील. सो तुम्ही सांगायचंय मला आता, की तुमचा मूड काय होता लास्ट 15 डेज? तो तुमचा गट फीलिंग आहे. येस. ओव्हरऑल गुड, बट थिंकिंग ऑफ फ्युचर नाराजी होती. भीती, डिप्रेशन, बॉडी पेन. अजूनही आहे का सेमच? इमोशन सगळ्याच गोष्टी भीती. या भीतीचं आपण आज काम करणारच आहोत. म्हणजे आतापर्यंत जर गेली नसेल, तर त्याचं काम होईलच. हे फीलिंग व्हेरी लो असतं ना, हे आपल्या आयुष्यातल्या काहीतरी सर्कमस्टन्सेसमुळे असतं. काहीतरी तुम्ही मनाला ना कधी-कधी चुकीच्या गोष्टी उगाळायला सुद्धा आवडतात. अँड दॅट्स व्हॉट वी आर डूइंग.
येस. सो आता आपण काय करणार आहोत? हीलिंग करणार आहोत. हेल्थ हीलिंग. गिव्ह मी अ मिनिट. की आपल्या आणि हेल्थ हीलिंग नंतर अगेन बऱ्याच गोष्टी तुमच्या रिलीज होणार आहेत. फीलिंग्स विल बी 0. तो ताट बसायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत. आणि खोल श्वास घ्यायचे आहे. त्या परिस्थितीवर विचार करा, ज्यामध्ये तुम्ही भीतीला आपल्यावर सोडून दिले आहे. भीतीमुळे तुम्ही काही केले नाही. भविष्याची भीती, जबाबदाऱ्याची भीती, यशस्वी लोकांसोबत असण्याची भीती. या व्यक्तीबद्दल, या परिस्थितीबद्दल तुम्हाला कसे वाटते? याचे 1 ते 10 पर्यंत रेटिंग द्या. 10 म्हणजे खूप नकारात्मक आणि 1 म्हणजे तटस्थ. तर रेटिंग जे आहे ते डोळे उघडा आणि तुमच्या चॅट बॉक्समध्ये टाका. हेल्थ बद्दलची आपली आपली रेटिंग. आता कराटे चॉप पॉइंट्स. जरी मी स्वतःला जगण्यापासून थांबवले, कारण मी घाबरते की जर गोष्टी माझ्याप्रमाणे झाल्या नाहीत तर, तरीही मी स्वतःला जसे आहे तसेच प्रेमाने स्वीकारते. जरी मला काळजी वाटते की काहीतरी चुकीचे होईल याबद्दल चिंता वाटते, तरीही मी स्वतःला जसे आहे तसेच प्रेमाने स्वीकारते. जरी मी भीतीला माझ्या शरीरात राहू देते, तरीही मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. जरी मी स्वतःला जगण्यापासून थांबवले, कारण मी घाबरते की जर गोष्टी माझ्याप्रमाणे झाल्या नाहीत तर, तरीही मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. जरी मला काळजी वाटते की काहीतरी चुकीचे होईल याबद्दल चिंता वाटते, तरीही मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. जरी मी भीतीला माझ्या शरीरात राहू देते, तरीही मी स्वतःला जसे आहे तसेच प्रेमाने स्वीकारते. अजून एकदा, जरी मी स्वतःला जगण्यापासून थांबवले, कारण मी घाबरते की जर गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर, तरीही मी स्वतःला जसे आहे तसे प्रेमाने स्वीकारते. जरी मला काळजी वाटते की काहीतरी चुकीचे होईल याबद्दल चिंता वाटते, तरीही मी स्वतःला जसे आहे तसेच प्रेमाने स्वीकारते.
जरी मी भीतीला माझ्या शरीरात राहू देते तरीही मी स्वतःला जशी आहे तशीच प्रेमाने स्वीकारते. मोठा श्वास घ्यायचा आहे. सोडायचा आहे. डोळ्याच्या सुरुवातीला माझी सर्व भीती रिलीज, हरवण्याची भीती रिलीज, न्याय होण्याची भीती रिलीज, भीती माझी मुख्य ऊर्जा बनवणे रिलीज, माझी सर्व चिंता रिलीज, माझ्या सर्व काळजी रिलीज, माझ्या सर्व निराशा रिलीज, मला भीतीत राहू देणे रिलीज, मला भीतीपासून निर्णय घेऊ देणे रिलीज. पुन्हा एकदा माझ्या सर्व भीती रिलीज, न्याय होण्याची भीती रिलीज, भीती माझी मुख्य ऊर्जा बनवणे रिलीज, माझी सर्व चिंता रिलीज, माझी सर्व काळजी रिलीज, सर्व निराशा रिलीज, भीतीत राहू देणे रिलीज, भीतीपासून निर्णय घेऊ देणे रिलीज, सर्व निगेटिव्हिटी रिलीज. मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. अँड लास्ट टाइम माझी सर्व भीती रिलीज, माझी हरवण्याची भीती रिलीज, डोळ्याखाली न्याय होण्याची भीती रिलीज, डोक्यावर भीती माझी मुख्य ऊर्जा बनवणे रिलीज, नाकाखाली माझी सर्व चिंता रिलीज, हनुवटीवर माझ्या सर्व काळजी रिलीज, कॉलरबोनवर माझी सर्व निराशा रिलीज, मला भीतीत राहू देणे रिलीज आणि भीतीपासून निर्णय घेऊ देणे रिलीज. मोठा श्वास घ्यायचा आहे. सोडताना सर्व काही सोडून दिलं आहे असं इमॅजिन करायचं आहे. आपण टॅप करणार आहोत नखाजवळ. इथे किन आणि नख जिथे एकत्र मिळतं तिथे टॅप करायचे. असं उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने असं. अपयशाची भीती रिलीज, दुसऱ्या बोटावर यशाची भीती रिलीज, तिसऱ्या बोटावर भूतकाळात अडकून राहण्याची भीती रिलीज, चौथ्या बोटावर भविष्याची भीती रिलीज, पाचव्यावर इतरांवर विश्वास ठेवण्याची भीती रिलीज. कसा ठेवायचा आहे. मी माझ्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व भीतींसाठी 100% जबाबदार आहे. अपयशाची भीती, हरवण्याची भीती, लोकांच्या न्यायाची भीती, लोकांची मस्करी होण्याची भीती, माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात आणि भीतीने माझे जीवन नियंत्रित करू देण्याबद्दल विश्वा मला माफ कर. कृती न करण्यासाठी आणि वर्षानुवर्षे भीतीत राहून अडकून राहण्यासाठी कृपया मला माफ कर. भीतीदायक मानसिकता आणि यश एकत्र जाऊ शकत नाही हे मला आठवण करून दिल्याबद्दल मी विश्वाला धन्यवाद देते. निडर जीवन मर्यादित जीवन आहे आणि माझ्या यशोगाथेचा निसंशयपणे सर्वात महत्वाचा घटक आहे. मी तुला प्रेम करतो. विश्व आणि मी आरोग्य, नातेसंबंध, व्यवसाय आणि पैशाच्या प्रत्येक क्षेत्रात कृती करणे मला आवडते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. मोठा श्वास घ्यायचा आहे. सोडताना सर्व नकारात्मक भावना निघून गेल्या आहेत असे इमॅजिन करायचं आहे. येस,
आता चेक करा तुमच्या भावना किती आहेत. आणि चॅट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांच्या कमी झाल्यात व्हेरी गुड. ज्यांच्या थोड्याफार प्रमाणात आहेत अजूनही, तर तुम्हाला त्या रिलीज करायच्या आहेत. येस. सो ज्यांना ज्यांना थोडं बरं वाटतंय, अर्धं बरं वाटतंय, पूर्ण बरं वाटतंय, हे जे काही आहे, त्यांना त्यांना आता काय करायचं आहे, हेच हिलिंग परत करायचं आहे. पूर्ण जाण्यासाठी. आपल्या मनामध्ये आपण ना खूप भावना अशा फिक्स करून ठेवतो, धरून ठेवतो. हा स्थायी भाव आहे माणसाचा, की सोडवत नाही काही. त्रास करून घ्यायचा असतो. सो त्या भावना जोपर्यंत आपण सोडत नाही, तोपर्यंत त्रास होत राहणार. त्यामुळे आपल्याला काय करणं एक गरजेचं आहे, तर आपल्या भावना कशा बाहेर पडून जातील, यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याच्यातनं तुम्हालाच फायदा होणार आहे. असं आहे. सो आता तुम्हाला काही प्रश्न असतील तरीही विचारा आणि इन जनरल यापुढे आपला ॲडव्हान्स कोर्स असतो. एकूण 100 दिवसाचा कोर्स आहे हा. 10 दिवस आपण घेतो इथे. त्याच्यापुढे 90 दिवसाचा वेगळा आहे. त्यामध्ये आपण जे ठरवतो त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. पण आपण गोल सेटिंग करतो आणि त्यावर काम करतो. म्हणजे 66 टू 90 डेज हे आपल्याला सबकॉन्शियस प्रोग्रामिंग करता लागतात आणि त्यासाठी तो 90 दिवसाचा कोर्स आहे, ज्यामध्ये सकाळी बुधवार आणि शुक्रवार 6:30 ते 7:30 आणि रोज रात्री 9:30 ते 10 असं आपलं प्रॅक्टिसेस असतात त्या ॲडव्हान्स कोर्समध्ये. सगळे डिटेल मी ग्रुपवर टाकीनच. जस्ट सांगितलं मी, की असा आपला कोर्स आहे, ज्यांना करायचा आहे जॉइन ते नक्की करू शकतात. सगळं ऑनलाईनच आहे आपलं. पण फिजिकल पॉसिबलच नाहीये सगळं. मल्टिपल ह्याच्यामध्ये. सो ऑनगोइंगच कोर्स असल्यामुळे तुम्ही लगेच ॲडमिशन घेऊ शकता. सोमवारपासून नाईट सेशनला चालू करू शकता. असं आहे आणि हे इट्स लाइक अ कॉन्क्रीट कोर्सेस. फ्री नाही. फीज आहे 35,500 आहे त्याची फी. तर त्याच्यामध्ये काय-काय आहे ते मी तुम्हाला WhatsApp ग्रुपवर टाकीन. सो दॅट तुम्हाला कळून जाईल, की फक्त वाचायची गरज आहे मात्र त्याच्यामध्ये. हे काय-काय आहे हे समजण्यासाठी. ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, ॲडव्हान्स मनी एनर्जी आहे, ॲडव्हान्स होपोनोपोनो EFT आहे. तर सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला ते हे करायची गरज आहे. तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायची इच्छा असेल, तर तुम्ही इमिडिएटली त्या गोष्टी बदलू शकता. ग्रोथ एक्सपेक्टेड असेल, तर तिथे आपल्याला बोलायला सुद्धा वेळ असतो. त्याच्यानंतर एखादा बिझनेस होत नाहीये, तर तो का होत नाहीये? एखाद्या म्हणजे कोणत्याही एरियामध्ये प्रॉब्लेम्स का आहेत? ह्यावर आपण विचार करू शकतो आणि उत्तरं पण काढतो. मेन विषय आहे बिलीफ सिस्टम आपण चेंज करतो. ते बिलीफ सिस्टम चेंज केल्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होतात. सो सगळ्या गोष्टी आहेत आपल्या विश्वासांवर. तुमचा विश्वास कशावर बसतो, कशावर नाही बसत, त्यावर सगळं आहे. सो विश्वास ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर काम केलं, की तुम्हाला गॅरंटीड रिझल्ट मिळतातच. आता तुम्ही मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला होता, शुभांगी. तो आता विचारा. कॅमेरा ऑन करून. ये मॅम ऐका हं, ना, की काय झालंय, की मी एक
मॅनिफेस्ट करते आहे की फ्लॅट विकायसाठी, पण तो सेलच होत नाही किंवा क्लायंट्स येत नाहीत. आम्ही खूप प्रयत्न करतो, प्रॉपर्टी डीलरना भेटलो, तर कुठलीच गोष्ट मी ते इंटेन्शनने करते आहे, 21 वेळा लिहिते आहे, तरी पण त्यामध्ये काहीच बदल होत नाहीये. काय कारण करू? चक्क मला डेस्परेशन दिसतंय. होत नाहीये, होत नाहीये, होत नाहीये. एवढाच भाव आहे. भाव बदलला तरच गोष्टी होतात. सो तरी मी कितीही पॉझिटिव्हली ते नाही, नाही. घेतले ना नुसतं बोलून तरी. होत नाही. वरवरचंच बोलताय तुम्ही. इनसाइड युअर माइंड हे सहज होणं शक्य नाहीये. हेच तुमच्या मनामध्ये आहे. हम्म, आता ते मनातलं कसं काढायचं हाच विचार आहे. त्याच्यासाठीच होपोनोपोनो करावं लागतं. रादर दॅन थिंकिंग अबाउट ते का विकलं जात नाहीये. तुम्हाला आत्ता हे विचार करण्याची गरज आहे. मॅनिफेस्ट करते याचा अर्थ मॅनिफेस्टेशन ही जो प्रोसेस नाहीये. एकदा बोललं ओके. मनामध्ये, मनापासून ते ठरवलं की हे झालंय, की ते निश्चिंत भावामध्ये राहणं याला मॅनिफेस्ट म्हणतात. की ते होणारच आहे कधी ना कधी. पण बरेच वेळेला असं होतं की क्लायंट येतात, डील करतात, पण हो, ते तेच फायनल म्हणतीये होत मी. नाही. तेच म्हणतीये तुमचा तो असं. पॅटर्न झालाय. ओके. आणि म्हणजे काय? दुसरी गोष्ट की हा, त्याच्यामध्ये मी अजून एक्सप्लेनेशन देईन. पुढचा विचारा. दुस हा, बोला, बोला. हॅलो. हां, बोला. दुसरी गोष्ट अशी की जे वॉटर बॉटल मिळालेली आहे आणि हं, ते डायरी मिळालेली आहे, तर हं, वॉटर बॉटलचं असं तुम्ही पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की रात्री भरून ठेवायची आणि दिवसभर प्यायची. हं. बरोबर. मग ती संपल्यानंतर त्यामध्ये परत, म्हणजे समजा आता 2 वाजता बरं आहे. पाणी संपलं तर ते हं, परत भरायचं. हं. ते आणि पिऊ प्यायचं. शकतो. हो, हो. आणि डायरीमध्ये असं काही स्पेसिफिकच अफर्मेशनच त्यात लिहायचं आहे असं आहे का? जे लिहाल ते खरंच होत असतं. त्यामुळे तुम्हाला जी अफर्मेशन्स हवी ती लिहा. ओके. अगेन इट्स एनर्जी डायरी. एकतर माझ्याकडूनही आहे आणि प्लस आपण लिहितो ते खरं होतच असतं. सो बोथ वेज इट विल वर्क आउट. ते तुमच्याकडूनच घेतलेली आहे डायरी. हो, माहितीये, माहितीये. तेच सांगतेय मी. ओके, मग ते ओके. दोन्ही पॉइंट्स आहेत हेच सांगतेय मी. एक गोष्ट माझ्याकडून घेतलीये, दुसरी गोष्ट तुम्ही लिहिणार आहात. सो माझी एनर्जी तर आहेच. तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तुमची एनर्जी असते. सो कॉम्बिनेशन ऑफ ओके, एव्हरीथिंग. ओके. फक्त थँक यू. जादू नसते कधीही. त्या 2 एनर्जीज आहेत, असं म्हणायचंय मला. बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या जे काही आम्ही लिहू, जे काही अफर्मेशन करू, ते झालेत कम्प्लीट. तर तो एकच माझा क्वेश्चन तिथे थांबला होता. तुमची एक्स्पेक्टेशन्स असणार, तुम्ही काहीच ॲडजस्टमेंट करत नसणार किंवा हम्म. अवास्तव अपेक्षा असल्या तरीही होतात आणि खरं तर त्याही खऱ्या होतात असं